नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आणि विषय तिथे संपला, बरोबर ना? पण मित्रा, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही राजकारणातली सर्वात मोठी बातमी मिस करत आहात. पिक्चर अजून संपलेला नाही, उलट खऱ्या क्लायमॅक्सला आता तर कुठे सुरुवात झाली आहे मित्रा. पडद्यामागे असा एक खेळ शिजतोय ज्यामुळे खऱ्या शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा थेट दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जाऊन अडकला आहे. आणि यावेळी हा वाद फक्त नावाची आणि चिन्हाची लढाई नाही, तर ही लढाई आहे आगामी विधानसभेच्या आधी एकमेकांचा राजकीय गेम करण्याची. मित्रा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये नेमका कोणता मास्टर स्ट्रोक खेळला आणि ज्यामुळे शिंदे गटाची झोप उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक कायदेशीर लढाई मागचं खरं इलेक्शन गणित सांगणार आहे. आणि हे गणित पाहिल्यावर तुम्हाला समजेल की कोर्टामध्ये कोणीही जिंकू दे, पण मैदानात खरा फायदा एकाच माणसाचा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ. तर चला मित्रांनो, मोठ्या वादाची मूळ थोडी समजून घेऊया. जेव्हा निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या जोरावर एकनाथ शिंदेच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरेंसाठी तो आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांचं लाडकं चिन्ह त्यांच्याच हातामधून गेलं होतं. शिंदे गटाने जल्लोष केला. त्यांना वाटलं की आता कायदेशीर लढाई संपली, पण तिथेच त्यांची मोठी चूक झाली. कारण उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही आणि त्यांनी लगेचच या निर्णयाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. ठाकरे गटाचा युक्तिवाद एकदम साधा पण खतरनाक आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर उद्या एखाद्या पक्षाचे काही आमदार विकले गेले किंवा फुटले तर फक्त त्या आमदारांच्या संख्येवरून संपूर्ण पक्ष त्यांचा कसा होऊ शकतो? पक्षाची घटना, पक्षाचे पदाधिकारी आणि लाखो सामान्य कार्यकर्ते यांचं काय? मित्रांनो, हा प्रश्न असा आहे ज्याने सुप्रीम कोर्टालाही विचार करायला भाग पाडले आहे. आणि म्हणूनच हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये इतकं महत्त्वाचं का बनलं आहे? यामागे आहे 10वी अनुसूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यास सांगितले, तेव्हा नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानले आणि कोणालाही अपात्र केले नाही. पण ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये खेचले आहे. इथे सर्वात मोठी क्युरिओसिटी दडली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये असा युक्तिवाद मांडला आहे की जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरला तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार थेट अपात्र ठरू शकतात. विचार करा मित्रांनो, जर निवडणुकांच्या अगदी बरोबर आधी सुप्रीम कोर्टाने या प्रक्रियेवर ताशेरी ओढले किंवा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवला तर एकनाथ शिंदेच्या सत्तेवरती गदा येऊ शकतो. आणि हाच तो कायदेशीर बॉम्ब आहे ज्याची टिकटिक सध्या शिंदे गटाला धडकी भरवत आहे. पण मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा खरा ट्रॅप काय आहे माहित आहे का? त्यांनाही माहिती आहे की भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये तारखांवर तारखा मिळतात आणि निकाल यायला वेळ लागतो. मग ते इतक्या आक्रमकपणे कोर्टामध्ये का लढत आहेत? याचं कारण आहे चिन्ह गोठवण्याची शक्यता. निवडणुकांच्या तोंडावर जर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला, जोपर्यंत खऱ्या शिवसेनेचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तर काय होईल? तर हा शिंदे गटासाठी राजकीय मृत्यू ठरू शकतो. कारण एकनाथ शिंदे यांची पूर्ण ताकद त्या धनुष्यबाण चिन्हावरती अवलंबून आहे. जर ते चिन्ह गोठवलं गेलं तर त्यांना ऐन निवडणुकीमध्ये नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर जावं लागेल, जे अशक्य प्राय काम आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र अत्यंत हुशारीने मशाल हे चिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. त्यांनी आपला प्लॅन आधीच सेट केलाय. जर धनुष्यबाण शिंदेकडे राहिला तर ठाकरेंची मशाल पेटलेली आहे आणि जर धनुष्यबाण गोठवला गेला तर तो ठाकरेंसाठी सर्वात मोठा बोनस असेल. आता तो क्षण ज्याची मी सुरुवातीला तुम्हाला खात्री दिली होती, या सगळ्या कायदेशीर लढाई मागचं खरं इलेक्शन गणित काय आहे? मित्रांनो, राजकारण हे कागदपत्रावरती नाही तर लोकांच्या डोक्यात चालतं. उद्धव ठाकरेंना हे पक्क माहित आहे की कदाचित सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणुकीच्या आधी येणार नाही, पण तरीही ते ही लढाई रोज बातम्यांमध्ये जिवंत ठेवत आहेत. कारण त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे बिंबवायचं आहे की आमचा पक्ष चोरलाय आणि आम्हाला न्याय मिळाला नाही. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी आमच्यावर अन्याय केलाय. आणि जेव्हा हाच अन्यायग्रस्त चेहरा घेऊन ते जनतेच्या कोर्टात म्हणजेच मतदानासाठी जातील, तेव्हा ती सहानुभूतीची लाट सुनामीमध्ये बदलेल. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना हीच भीती सतावत आहे की वारंवार कोर्टाच्या चक्रा मारल्यामुळे लोकांमध्ये असा मेसेज जाऊ नये की त्यांचं सरकार बेकायदेशीर आहे. थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतील सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही येऊ, पण खरी लढाई महाराष्ट्राच्या जनतेच्या सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. आणि या नेरेटिव्हच्या युद्धामध्ये सध्या तरी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावरती भारी पडताना दिसत आहेत. तर मित्रा, हे होतं खऱ्या शिवसेनेच्या वादामागचं सुप्रीम कोर्टातलं सर्वात मोठं रहस्य आणि खरं राजकारण. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं?
सुप्रीम कोर्टामध्ये खरंच निवडणुकांच्या आधी धनुष्यबाण चिन्ह गोठवायला हवं का? खऱ्या शिवसेनेचा हक्क कोणाचा आहे, उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा? तुमचं स्पष्ट आणि रोखठोक मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. आणि जर तुम्हाला हे डीप विश्लेषण आणि राजकारणाची ही इनसाइड स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की बातम्यांच्या पलीकडे काय सुरू आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील असेच सस्पेन्सने भरलेले आणि 100% खरे आणि ट्रेडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.